नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल पीक कॅम्प स्टडीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेची जी जाहिरात आलेली होती आणि त्याचा विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे यामध्ये परीक्षा योजना जी आहे सहाय्यक आयुक्त या पदासाठी जी आहे खूप अर्ज आलेले होते आणि यामध्ये परीक्षा योजना जी आहे ती चेंज झालेली आहे आणि यामध्ये आता पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशी जी आहे परीक्षा योजना नवी मुंबई महानगरपालिकेची ही जी जाहिरात आलेली होती त्यासाठी ठेवण्यात आलेली आहे एक्झामसाठी. तर यामध्ये सविस्तर तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सर्वात अगोदर अशाच माहितीचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत मिळेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 3/6/2026 म्हणजे आजचं हे अपडेट आहे आणि यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा पदभरती 2025-26 सूचनापत्र. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण महत्त्वाचं म्हणजे खूप विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त या पदासाठी फॉर्म भरलेला आहे. त्याच्यावरती आपला फोकस असेल. त्यामध्ये परीक्षा योजना कशी आहे तर ते आपण पाहणार आहोत. तर यामध्ये पहा विषय नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमित आस्थापनेवरील गट अ, गट ब व ग मधील दिनांक 14/12/2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत ही जी जाहिरात क्रमांक या सरसेवेच्या पदभरतीबाबत हे अपडेट आहे आणि महत्त्वाचे अपडेट आहे. तर खूप विद्यार्थी मित्रांनो एकच परीक्षा आणि थेट सहाय्यक आयुक्त अशी जी आहे तर परीक्षा योजना होती. आता त्यामध्ये अर्जाची संख्या जास्त आलेली आहे आणि यामध्ये पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशी एक्झामची जी आहे योजना ठेवलेली आहे. तर यामध्ये जे दिलेलं आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमित आस्थापनेवरील गट अ, गट ब व क मधील सरसेवेच्या पदभरतीकरिता जी जाहिरात दिलेली होती. यामध्ये जे आहे टाईम टू टाईम जे म्हणजे जे कधी कधी डेट वाढवलेली होती फॉर्म भरण्यासाठी. तर त्याच्याबद्दल येथे मुद्दा क्रमांक 1 आणि 2 जे आहे यामध्ये हे सांगितलेलं आहे. तर यामध्ये नंतर पहा आपल्याला महत्त्वाचं म्हणजे नंतर पाहायचं आहे पुढे. तर यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका पदभरती जाहिरात क्रमांक ही जी जाहिरात क्रमांक आहे 2/2025 मधील नमूद संवर्गातील पदे ही आरोग्य सेवेतील गट अ ची असून विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि आत्मांवर आधारित आहेत. तर त्याबद्दल येथे माहिती दिलेली आहे. जे आहे वैद्यकीय शास्त्रातले जे परीक्षा आहे त्याची कशी परीक्षा योजना असेल. तर हे जे पदे आहेत यामध्ये 50 गुणांची मुलाखत अशी परीक्षा योजना दिलेली आहे. यामध्ये पहा 50 गुणांची मुलाखत आणि यामध्ये कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी यामध्ये 200 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन परीक्षा व 25 गुणांची मुलाखत अशी दिलेली आहे. त्यानंतर इथे पहा महत्त्वाचं म्हणजे ही जी जाहिरात होती तर यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका पदभरती जाहिरात क्रमांक आस्थापनेवरील 3/2025 मधील नमूद संवर्गातील पदे ही प्रशासकीय सेवेतील गट ब ची आहेत. हे जे आहे सहाय्यक आयुक्तचे. तथापि खालील नमूद सहाय्यक आयुक्त या संवर्गातील 5 पदाकरिता एकूण 16,251 उमेदवारांचे जे आहे अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याने तसेच सदर पद महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार वैधानिक पद असल्याने सदर पदांची कार्यक्षमता, कर्तव्य व जबाबदाऱ्या विचारात घेऊन सदर पदाकरिता पुढीलप्रमाणे परीक्षा योजना जी आहे निश्चित करण्यात आली आहे. तर आता नवीन परीक्षा योजना विद्यार्थी मित्रांनो पहा कशी आलेली आहे. तर यामध्ये सहाय्यक आयुक्त हे जे पद आहे आणि खूप विद्यार्थ्यांनी एक परीक्षा असल्यामुळे खूप जास्त इथे फॉर्म आलेले होते आणि यामध्ये आता नवीन परीक्षा योजना आलेली आहे. यामध्ये 200 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन पूर्वपरीक्षा असेल. नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर जी आहे ही 200 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन परीक्षा असेल. त्यानंतर 400 गुणांची जी आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन मुख्य परीक्षा असेल. पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 असे असेल यामध्ये. आणि त्यानंतर 50 गुणांची मुलाखत अशी जी आहे परीक्षा योजना ठेवलेली आहे. त्यानंतर पहा काय माहिती आहे नंतर खाली. उपरोक्त संवर्गाकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांची 200 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन पूर्वपरीक्षा यापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर आधारित राहील. तर पूर्वपरीक्षा जी आहे तर ते जे आहे अभ्यासक्रम दिलेला आहे. यामध्ये जे ॲक्ट आहेत वेगवेगळे तर ते त्या अभ्यासक्रमावरच असेल आणि जो अभ्यासक्रम त्यांनी दिलेला होता संकेतस्थळावर त्या अभ्यासक्रमावर आधारित पूर्वपरीक्षा असेल. त्यानंतर तसेच सहाय्यक आयुक्त या संवर्गाकरिता पूर्वपरीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसार प्रवर्गनिहाय एका पदाकरिता 12 उमेदवार याप्रमाणे मुख्य परीक्षेकरिता
उमेदवारांची संख्या निश्चित करण्यात येऊन सदर उमेदवारांना मुख्य परीक्षेकरिता पात्र करण्यात येईल. त्यानंतर मुख्य परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय यादी जी आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या हे जे संकेतस्थळ आहे यावर या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम नवी मुंबई महानगरपालिकेच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तर मुख्य परीक्षा जी आहे 400 गुणांची पेपर 1 आणि 2 याची आहे संकेतस्थळावर जो आहे अभ्यासक्रम ही जी महानगरपालिका आहे ते नंतर टाकेल. तर त्यानंतर तसेच नवी मुंबई महानगरपालिका पदभरती जाहिरात क्रमांक 3/2025 ही जी आहे मधील नमूद संवर्गातील गट ब च्या प्रशासकीय सेवेतील खालील संवर्गाकरिता पुढील प्रमाणे परीक्षा योजना निश्चित करण्यात आली आहे. तर यामध्ये महापालिका उपसचिव आणि सहाय्यक विधी अधिकारी यासाठी 200 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपरी ऑनलाईन परीक्षा असेल. तर उपरोक्त जे वरील नमूद पदांकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांची 200 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपरी ऑनलाईन परीक्षा यापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर आधारित राहील. तर नंतर नवी मुंबई महानगरपालिका पदभरती जाहिरात क्रमांक जो आहे 4/2025 मधील खालील नमूद पदांकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांची 200 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपरी ऑनलाईन परीक्षा यापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर आधारित राहील याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. तर सदर अभ्यासक्रम नवी मुंबई महानगरपालिकेच्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तर त्यानंतर जे आहे यामध्ये पहा कनिष्ठ अभियंता विद्युत, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी 200 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपरी ऑनलाईन परीक्षा असेल. तर यामध्ये तसेच उपरोक्त नमूद जाहिरातीच्या अनुषंगाने परीक्षेचे वेळापत्रक व मुलाखतीचा दिनांक याबाबतची माहिती नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या या संकेतस्थळावर अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. तर यामध्ये खूप विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त या पदांसाठीच फॉर्म भरलेला होता. तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पाहायचं होतं सहाय्यक आयुक्त या पदासाठी कशी परीक्षा योजना आहे. तर सहाय्यक आयुक्त पदासाठी परीक्षा योजना नवीन आलेली आहे तर ते आपण सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला अशा प्रकारे अभ्यासाची तयारी ठेवायची आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जे विद्यार्थ्यांना ही माहिती माहीत नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. धन्यवाद.